शेतकरी बांधवांना ठिबकच्या महत्त्वाबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही. परंतु काही शेतकरी असे असतात, की ज्यांना ठिबकचा वापर करत असताना त्याचे शास्त्रशुद्ध फायदे काय आणि कशा पद्धतीने ठिबक वापरल्यानंतर आपण या ठिबकचा 100% उपभोग घेऊ शकतो, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक वेगळा असा टॉपिक. तो म्हणजे ठिबकचे फायदे आणि ज्यावेळेस आपण ठिबकमध्ये गुंतवणूक करतो, तर ही गुंतवणूक खर्चामध्ये पकडायची का खऱ्या अर्थाने गुंतवणूक पकडून या गुंतवणुकीचा आपल्याला फायदा घ्यायचा, याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले ठिबक विषयीचे काही गैरसमज असतील तेही कमेंट करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ठिबक वापरत असताना सर्व शेतकऱ्यांना एक गोष्ट माहिती आहे, म्हणजे अगदी हे शाळेत सुद्धा शिकवलं जातं असं म्हणलं तरी चालेल, की ठिबक वापरलं तर 70% पाण्यात बचत होते. खरोखर 70% पाण्यात बचत होते का? तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. दुसरी गोष्ट, ठिबक वापरल्यामुळे काय होतं का वेळ वाचतो किंवा आपली जी काही मजुरी ती वाचते. अजून ठिबकचे फायदे काय? तर ठिबकमुळे आपल्याला जे विद्राव्य खत आहे किंवा खतांचं किंवा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे पिकाला, ते चांगल्या पद्धतीने करता येतं. ह्या सगळ्या बाबी रास्त आहेत, ह्या सगळ्या खऱ्या आहेत. परंतु याला ठिबकला वापरायचे जे काही शास्त्रशुद्ध पद्धती आहेत त्या आहेत का? तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्नचिन्ह आहे. आणि या प्रश्नाच्या भोवती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची. बरेच शेतकरी ठिबक का करतात? तर अनुदान मिळते म्हणून करणारे काही शेतकरी आहेत. कमी वेळेत त्यांना पाण्याचं नियोजन करायचंय असे काही शेतकरी. काही शेतकऱ्यांकडे क्षेत्र मोठे आणि तेवढं क्षेत्र भिजवण्यासाठी पाणी कमी पडतं म्हणून काही शेतकरी. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, म्हणून शेतकरी ठिबक करत असतात. दुसरं गोष्ट अशी, की यातले बहुतांशी शेतकरी असे आहेत, की ठिबक केल्यानंतर एखाद्या पिकाला ते वापरलं, की आपलं ठिबक आपण 5-7 वर्ष, 10 वर्षापर्यंत जशी त्याची काळजी घेऊ, तिथपर्यंत आपण ते टिकवत असतो आणि ते वापरत असतो. आणि ते जरूर वापरलं पाहिजे. कारण का? तर एका पिकासाठी ठिबक करून त्यावर आपण करत असलेला जो काही खर्च आहे, तो एकाच पिकामध्ये भरून निघतो का? तर अजिबात नाही. त्यासाठी आपल्याला ते वारंवार दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पिकाला ते ठिबक वापरायचे. मग पहिल्यांदा करत असताना बरेचसे शेतकरी सगळे नियम काटेकोरपणे पाळतात. परंतु दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा ते ठिबक दुसऱ्या पिकात ज्यावेळेस वापरायची वेळ येते, त्यावेळेस काही नियम किंवा काही गोष्टी आपल्याकडून चुकतात आणि म्हणून आपल्याला ठिबकचा पाहिजे असा उपभोग आहे किंवा त्याचा जो लाभ व्हायला पाहिजे तो होत नाही. तर मग यासाठी काय? म्हणून तेही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, ठिबकचं जे काही संशोधन झालं, इस्रायल सारख्या देशांनी ही तंत्रज्ञान आपल्या जगभर पसरवलं आणि भारतातही त्याचं मोठ्या प्रमाणात आत्मसात केलं. ते आत्मसात होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती होती? तर भारतात पाण्याची कमतरता किंवा मजुरांची कमतरता ही नव्हती. तर भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस जो घेतलेला निर्णय होता, की ठिबकवर अनुदान द्यायचं आणि अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना ठिबककडे वळण्यास सरकारने प्रवृत्त केलं आणि त्यामुळे बहुतांशी शेतकरी आणि खास करून भारताचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ठिबकचा वापर केला गेला आणि याचा जरूर फायदा पाणी बचतीसाठी झाला असेल. पण तो 70% पाणी बचत झाली का? तर या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं नाही. कारण का? तर ठिबक वापर केल्यानंतर ठिबकचं जे तंत्रज्ञान आहे ते असं सांगतं, की आपण थेंब थेंब पाणी, म्हणजे ही सिंचनाची जी पद्धत आहे ठिबकची, हे थेंब थेंब पाणी मुळाच्या कक्षेमध्ये द्यायचे आणि ते मर्यादित द्यायचे. परंतु आपल्या शेतकऱ्यांनी काय चूक केली? काही नवीन जे काही तंत्रज्ञान आले त्याच्यात सुद्धा काही सांगतायत नवीन तंत्रज्ञानात सुद्धा, आणि काही पारंपरिक शेतकऱ्यांनी चूक काय केली? की वारेमाप ठिबक चालवायचं, म्हणजे दिवस दिवस ठिबक चालवायचं. का? तर पिकाला पाणी कमी पडायला नको. मग ठिबकचं तंत्रज्ञान असं नाहीच आहे. ठिबकचं तंत्रज्ञान काय? की पिकाच्या मुळाच्या कक्षेत पाणी द्यायचं आणि ते मर्यादित द्यायचं आणि ते वरचेवर द्यायचं. वरचेवर म्हणजे काय? की कदाचित रोजच्या रोज किंवा एकाआड एक दिवसाने. हे तंत्रज्ञान आहे. हे आपण आत्मसात करतोय का? तर मित्रांनो, आपण एकदा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हे आपण करत नाही. म्हणून 70% पाण्यात बचत झाली नाही जे मी म्हणतोय त्याला ते कारण. दुसरी गोष्ट, इतका अतिरेक किंवा वारेमाप पाणी दिल्यामुळे पिकाचं जे काही स्वास्थ्य चांगलं राहायला पाहिजे होतं, जे आपण फ्लड इरिगेशननी किंवा जे पाण्याने पाणी देतो, त्यावेळेस पिकांवर जे काही कीड किंवा बुरशी ज्या जास्त करून येतात, तर ती समस्या ठिबकमध्ये यायला नाही पाहिजे. परंतु ती आपल्याकडे येते. का? तर आपण असं मोठ्या प्रमाणात वारेमाप पाणी देतो. ही आपल्याकडून एक चूक घडते. तर मित्रांनो, यापुढे ठिबक वापरत असाल तर ही गोष्ट लक्षात घ्या. मुळाच्या कक्षामध्ये पाणी द्यायचे आणि थेंब थेंब पाणी आणि पिकाची गरज किंवा तहान पाहून द्यायचे. पिकाला पाणी किती लागतं? बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट बोलतो, की पिकाला पाणी किती लागतं? तर शेतकऱ्यांना मी उदाहरण देत असतो, की घराच्या वरती पाण्याची टाकी 1000 लिटरची असते. मग सगळंच्या सगळं पाणी आपण स्वयंपाकासाठी वापरतो का? तर नाही. त्या 1000 लिटर पाण्याच्या टाकीमधून काही 50-100 लिटर पाणी आपल्याला स्वयंपाक
गृहामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये महिला वापरतात, जे स्वयंपाक बनवण्यासाठी. तसंच पिकाचे तुम्ही कितीही पाणी द्या, पिकाला पाणी किती लागते, तर अन्न निर्मिती करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये जितक्या पाण्याचा उपयोग होतो तितकंच पाणी पिकाला लागतं. मग आपण वारेमाप पाणी दिल्यामुळे काय करतोय, तर आपल्या जमिनीत त्या पाण्यासोबत जाणारे क्षार असतील, काही पाण्यासोबत जाणारे जे काही विघातक घटक असतील, ते आपल्या जमिनीत सोडतोय. विनाकारण आपली जमीन आपण खराब करतोय आणि हे जे काही क्षार किंवा बाकीच्या गोष्टी जमिनीत जमा होत आहे, याचा अप्रत्यक्ष ताण आपल्या पिकावर येतोय आणि म्हणून आपलं पीक स्ट्रेसमध्ये जाते. तर हे टाळण्यासाठी पहिलं महत्वाचं तंत्र ठिबकचं जे आहे ते आपण आत्मसात करायचे, की पाणी गरजेप्रमाणे आणि वरचे वर द्यायचे. मग आपण दिवसाआड 2 दिवसाआड पाणी जर देत असू आणि 1 तास 2 तास या म्हणजे पिकाच्या कालावधीप्रमाणे किंवा तापमान असल्याप्रमाणे, तर ते संयुक्त राहील. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही करायची. दुसरी गोष्ट, आपण खतामध्ये बचत करतोय किंवा अन्नद्रव्याचा प्रभावी उपयोग करतोय. तर तो कसा करतोय? यापूर्वी ठिबक येण्यापूर्वी काय असायचं? सगळे बेसल डोस किंवा भरखते ही फोकून दिली जायची आणि 50 किलोच्या गोणीमधली खते साधारणपणे प्रत्येक पिकाला 1, 2 किंवा 4-5 गोणीपर्यंत आपण देत होतो. आता आपल्याला विद्राव्य खतं द्यायची. विद्राव्य खतांची किंमत खूप आहे. विद्राव्य खतांविषयी आपण भरपूर असे व्हिडिओ बनवले, ज्यामध्ये विद्राव्य खतांचा वापर पिकाच्या अवस्थेनुसार किंवा किती प्रमाणात करायचा याविषयी बोललो. पण आजच्या या ठिबकच्या टॉपिकच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची, की ठिबक वापरत असताना ठिबकद्वारे आपल्याला विद्राव्य खतं सुद्धा द्यायची. मग ती विद्राव्य खतं किती द्यायची, कशी द्यायची, कधी द्यायची, यावरही आपण बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. कारण का 50 किलोच्या गोणीतली खतं साधारणपणे ₹1000 तर 2,500-2,500 पर्यंत 50 किलो येत होती. पण ही विद्राव्य खतं तेवढी स्वस्त नाहीत. विद्राव्य खताची गोण, कोणतीही गोण ₹2,500 खाली नाही 25 किलोची. म्हणजे साधारणपणे ₹100 किलोपासून पुढे अगदी ₹200-300 किलोपर्यंतची ही खते, इतकी महाग खते. मग ती किती प्रमाणात आणि किती मोजून मापून द्यायची याचाही आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि ते जर आपण केलं तर आपल्याला या ठिबक तंत्रज्ञानाचा दुसरा जो फायदा आहे, की खतांमध्ये किंवा अन्नद्रव्याचा प्रभावी वापर तो आपण करू शकतो. तिसरी गोष्ट जी मी बोललो, की ठिबकच्या वापरामुळे पिकावर कीड रोग कमी प्रमाणात येतात. कारण का कोणत्याही शेतामध्ये तुम्ही जर कधी प्रवेश केला तर तुम्हाला तिथं 2 प्रकारचे तापमान दिसतील. एक मायक्रो क्लायमेट असतं, एक मॅक्रो क्लायमेट असतं. म्हणजे पिकाच्या पानांच्या कक्षेमध्ये असणारं तापमान किंवा वातावरण हे कधीही वेगळं असतं आणि जमिनीच्या किंवा मुळाच्या कक्षेमध्ये असणारं तापमान किंवा वातावरण हे वेगळं असतं. आणि ह्या दोन्ही वातावरणांमध्ये तफावत राहिली तर ती पीक त्या पद्धतीने वाढत असतं. तर ज्यावेळेस आपण पाट पाणी देतो त्याचा परिणाम पिकाच्या पानातल्या वातावरणावर 100% होत असतो. तो आपण थांबवू शकत नाही. म्हणून आपल्याला ठिबक तंत्रज्ञान जर वापरलं तर मुळाकडे किंवा जमिनीकडे असणारं तापमान, वातावरण आणि पानाकडे असणारं तापमान आणि वातावरण, जे की पानाकडे असणारं तापमान वातावरण कधी बुरशीला किंवा कोणत्याही कीटकाला पोषक ठरत नाही आणि त्यामुळे ठिबक तंत्रज्ञानामुळे आपल्याला तो एक फायदा होतो. मित्रांनो, ठिबक सोबत बऱ्याच शेतकरी मल्चिंग ही गोष्ट वापरतात, ज्या मल्चिंग विषयी पण आपण सविस्तर व्हिडिओ नक्की बनवू. परंतु ठिबक वापरल्यामुळे तो एक अतिरिक्त फायदा आपल्याला होतो. क्रॉप कव्हरचा फायदा ठिबक वापरल्यामुळे आपल्याला घेता येतो. ठिबक असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये आपण आत्मसात करू शकतो आणि आपलं उत्पादन वाढवू शकतो. मग मला असं वाटतं, की ठिबकचे फायदे आपण 100% घेण्यासाठी किंवा त्याचा उपयोग 100% घेण्यासाठी या गोष्टींचा आपण बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. परंतु आता याला एक प्रश्न येतो, की ठिबक करत असताना शेतकरी काय काय चुका करतात? म्हणजे ज्यावेळेस ठिबकची यंत्रणा बसवायची असते त्यावेळेस कदाचित पहिल्या वेळेस ती यंत्रणा चांगली बसते. कारण भरपूर शेतकरी कोणत्या ना कोणत्या कंपनी सोबत, बऱ्याचशा बाजारात काही कंपनी ISI मार्क कंपनी असतील किंवा काही परदेशी कंपनी असतील ज्यांनी खूप चांगलं काम केलेले आणि त्या कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या शेताचा आराखडा बनवतात. आराखडाप्रमाणे सर्व ठिबकचं नियोजन किंवा ड्रिपचं इन्स्टॉलेशन ते करत असतात. परंतु ही गोष्ट त्यांच्यासाठी कमी लागू आहे, की जे पहिल्यांदा करत असतात. परंतु जे शेतकरी वारंवार त्या ठिबकचा वापर करतात त्यांच्यासाठी ही जी काही माहिती आहे ती फार महत्वाची आहे आणि मला असं वाटतं त्यांनी याच्याकडे अगदी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण का घरात किंवा बाजूला शेतामध्ये ठेवलेलं ठिबक पुढच्या वर्षी आपण ज्यावेळेस वापरायला घेतोय किंवा पुढच्या पिकाला ज्यावेळेस वापरायला घेतोय त्यावेळेस त्याची यंत्रणा सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने बसवता आली पाहिजे. ती कशी? तर साधारणपणे आपण ठिबक निवड करत असताना काय पाहतो, तर आपण एक पिकाचा विचार करतो, आपली जमीन कशी ते पाहतो, आपल्या पाण्याचा सोर्स कोणता आहे, म्हणजे बोरवेलचं पाणी आहे, विहिरीचं पाणी आहे की नदीचं पाणी, या सर्व अनुषंगाने आपण ठिबकची यंत्रणा बसवत असतो. मग पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपल्याला ही वापरायची त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे कदाचित गेल्या वेळेसचं ठिबकचं नियोजन आपण बोरवेलच्या पाण्यावर केलं होतं आणि यावेळेला जर आपण विहिरीचं किंवा नदीचं पाणी वापरतोय तर त्यावेळेस त्या यंत्रणेत आपल्याला बदल करावा लागेल. त्या कंपनीच्या प्रतिनिधीला किंवा त्या आपल्या जवळचा जो तज्ञ त्याचा तिथं आपल्याला सल्ला घेणं गरजेचं आहे. परत एकदा आराखडा बनवून आहे ते लॅटरल आपण वापरायचं, परंतु आराखडा बनवणं गरजेचं आहे. आराखड्यामध्ये काय महत्वाचं असतं, तर जी मुख्य लाईन आहे जी आपल्या सोर्स पासून येते ती लाईन किती व्यासाची असावी, म्हणजे 4
इंचाची पाईपलाईन काही शेतकरी असते, काही 3.5 इंचाची असती, काही 3 इंचाची असती. मग ती किती असावी हे सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर ती लाईन, मुख्य लाईन आल्यानंतर सब लाईन पडतात. सब लाईन सुद्धा किती इंचाची असावी, 2 इंच की 2.5 इंच की 3 इंच, यावरही प्रत्येक यंत्रणेचा किंवा दाब त्याच्यावर ठरत असतो. आणि मग पुढचा विषय येतो की आपल्याला ठिबकची लॅटरल जी आहे ती किती ची वापरायची. 16 ची एक लॅटरल येते, 20 ची एक येते. त्या लॅटरलमध्ये दुसरा एक भाग की आउटलाईन ड्रीप येतं आणि इनलाईन येतं. इनलाईन कोण वापरतं? ज्यांची जमीन समतल नाही, म्हणजे वर खाली आहे, खाचखळगे आहे, उतार व्यवस्थित नाही, त्यांनी इनलाईन वापरावी. ज्यांचं ठिबक दर पिकानंतर आपल्याला गोळा करून बाजूला करायचे, त्यांना इनलाईन वापरायला लागते. म्हणजे ऊसासारखे शेतकरी, टोमॅटो मिरची सारखे शेतकरी, त्यांना इनलाईन वापरायला लागते. आउटलाईन कोण वापरतं? ज्यांचं ठिबक वर्षानुवर्ष तिथंच राहणार आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर द्राक्ष, आंबा, डाळिंब यासारखी पिकं आहेत, ते आउटलाईनचं ठिबक वापरू शकतात. इनलाईन आणि आउटलाईनच्या खर्चामध्ये फार मोठी बचत तिथं होऊ शकते. आणि आउटलाईनचं ठिबकचा फायदा असा आहे की त्याचा डिस्चार्ज किंवा पडत असणारं पाणी हे आपण डोळ्यांनी पाहू शकतो. तर अशा पद्धतीने कोणती लॅटरल किंवा कोणतं ड्रिपर हे निवडायचं हे आपल्याला ठरवायचं. आता लॅटरल 16 ची का? तर ज्याच्या सबमेन पासून साधारणपणे 200 फूट पर्यंत ज्याची लांबी आहे तो 16 वापरू शकतो. परंतु ज्याच्या सबमेन पासून जी लांबी आहे शेवटच्या झाडाची किंवा शेवटच्या ड्रिपरची ती 200 फुटाच्या पुढे गेली तर कदाचित त्याला 20 कडे जावं लागतं. मग या गोष्टीचा सारासार विचार आपल्याला करावा लागतो. मग आपल्याला 200 फुटाच्या आत आपलं जर नियोजन ठेवलं तर 16 आपल्यासाठी चालते. 200 फुटापेक्षा जास्त ठेवलं तर आपल्याला 20 कडे जावं लागतं. बरेच शेतकरी आराखडा बनवत असताना सबमेन कधी प्लॉटच्या मध्ये घेत नाही, शेताच्या मध्ये घेत नाही. त्यांचा उद्देश असतो की आंतरमशागतील अडचणी. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपण एका प्लॉटच्या एका एका बांधाकडून दुसऱ्या बांधाकडे पाणी पाठवत असतो, मग भले ते 200 फुटापेक्षा कमी असू, पण जर आपण एक साईडनी पाठवत असाल तर त्याचा दाबावर परिणाम होतो आणि योग्य दाब न मिळाल्यामुळे आपलं ड्रिपर चांगले चालत नाही. आणि ड्रिपर सोबत जे काही पाणी जाते ते सोडाच, पण त्याच्यासोबत जाणारे विद्राव्य खतं, त्याच्यासोबत जाणारे अन्न घटक हेही पिकाला कमी जास्त मिळत आहेत. म्हणून आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकाचं जे काही वाढ किंवा त्याचं जे काही एकंदर रचना आहे तर त्यामध्ये तफावत येते. म्हणून काळजी अशी घ्यायची की आपली सबमेन ही प्लॉटच्या मधोमध असावी आणि त्या सबमेनच्या दोन्ही बाजूला, उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला लॅटरल पसरवता येतील. ही जर यंत्रणा आपण केली तर ती फार महत्वाची. बरेचसे शेतकरी फ्लश वॉल टाकत नाही. फ्लश वॉलचं महत्व शेतकऱ्यांना माहित नाही. ज्यावेळेस ठिबक यंत्रणा करतो आपण त्यावेळेस ही यंत्रणा अशी आहे की हिला मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. मेंटेनन्स म्हणजे ठिबकची निगा कशी घ्यायची. मला असं वाटतं की आपला एक व्हिडिओ आहे तो आपण सविस्तरपणे पाहिला असेल, त्यात आपण त्याची काळजी कशी घ्यायची याविषयी बोललो. नसेल पाहिला तर ती लिंक आपल्याला इथं पाहायला मिळेल आणि तो व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच्याविषयीची सविस्तर माहिती. परंतु ही फ्लश वॉल असणं गरजेचं आहे. फ्लश वॉल सोबत काय ठिबकला असावं लागतं तर फिल्टर येतात. 2 प्रकारचे फिल्टर ठिबकमध्ये येतात. एक तर स्क्रीन फिल्टर आणि एक सँड फिल्टर. जे बोरवेलचं किंवा फक्त विहिरीचं पाणी वापरतात, जिथं शेवाळ वगैरे नाही, तिथं स्क्रीन फिल्टर काम करतो. परंतु ज्यांना नदीचं पाणी किंवा कॅनलचं पाणी किंवा बाहेरून आलेलं पाणी जिथं शेवाळ किंवा बरीचशी रेती वगैरे येण्याची शक्यता आहे, त्यांना सँड फिल्टर बसवणंही फार महत्वाचं आहे. मग ही यंत्रणा आपल्या ठिबकला आहे का ते बघा. त्यानंतर जो काही प्रेशर आल्यानंतर त्याच्यातून एअर वॉल असतो तर तो आपल्या सिस्टीममध्ये असला पाहिजे. प्रत्येक वेळेला सिस्टीम चालू केली, मोटर चालू केली का तो एअर रिलीज झाला पाहिजे. तो एअर पाईपलाईनमध्ये किंवा लॅटरल पर्यंत गेला नाही पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला तो एअर वॉल बसवणं किंवा प्रेशर रिलीज वॉल आहे तो बसवणं गरजेचं आहे. या सगळ्या यंत्रणा आपल्याकडे आहेत का ते आपण बघितलं पाहिजे. त्यानंतर प्रेशर गेज म्हणजे प्रेशर किती आहे आपल्या ठिबकचा तो मोजण्यासाठी पाईपलाईनला एक घड्याळ येतं, तेही आपण बसवलं पाहिजे. साधारणपणे 2च्या प्रेशरवर आपण आपली यंत्रणा आहे ती ऑपरेट करतो. तेव्हा जाऊन आपल्याला शेवटच्या ड्रिपरकडे किंवा शेवटच्या लॅटरलकडे 1चा प्रेशर मिळतो. 1 किलोपेक्षा कमी पास्कलचा प्रेशर असेल तर आपली सिस्टीम व्यवस्थित काम करत नाही आणि ती व्यवस्थित काम न केल्यामुळे, कमी दाब राहिल्यामुळे कदाचित ड्रिपर चॉकअप होणं किंवा सिस्टीम आपली लवकर खराब होणं यासारख्या गोष्टी घडत असतात. म्हणून मी काय सांगितलं की ठिबक हे करत असताना खर्चात न पकडता गुंतवणुकीत पकडा आणि गुंतवणुकीचा फायदा घेण्यासाठी तिचं व्यवस्थित नियोजन, तिचं व्यवस्थापन आपण वेळच्या वेळी करा, ज्याचा फायदा आपल्याला पुढे जाऊन नक्की मिळेल आणि ही यंत्रणा आपण जास्त कालावधीसाठी वापरू शकतो. तर या सगळ्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ही यंत्रणा बसवत असताना आपल्याला एक गोष्टींची काळजी घ्यायची असते. ठिबकचा जो ड्रिपर आहे तर त्या ड्रिपर किती लिटरचा असावा तर यावरही मोठ्या प्रमाणात संशोधन झाले की आपल्या जमिनीचा प्रकार कोणता आहे. म्हणजे आपली खडकाळ मुरमाड जमीन असेल तर तिथं जर आपण थोडं थोडं पाणी द्यायला लागलं तर ते पाणी सगळं जमिनीत खाली निघून जाणार आहे. त्यानंतर आपली काळी जमीन असेल तर तिथं पाण्याचा प्रेशर जास्त असला तर काय होणार आहे. या सगळ्या गोष्टीवर संशोधन झालेले आहे. म्हणून आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपलं असणारं जे काही क्षेत्र आहे तर त्याचा आकार चौकोनी, आयताकृती किंवा कोणत्या पद्धतीचा आहे त्यावर या दोन्ही तिन्ही गोष्टींचं नियोजन करून आपल्याला आराखडा बनवायला लागतो. म्हणून आपण प्रत्येक वेळेला ठिबकचं नियोजन करत असताना किंवा जुनं ठिबक परत वापरत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तेव्हा जाऊन आपल्याला ठिबकचं जे काही फायदे ते आपल्याला घेता येतील आणि याचा
जो योग्य फायदा आपण घेतला तर नक्की आपलं पिकाचं उत्पादन किंवा पिकामध्ये जी काही आपल्याला खर्च करायचा आहे तर तोही टाळता येईल आणि त्यातून आपल्याला पुढे मार्ग काढता येईल. मित्रांनो, ठिबकची यंत्रणा करत असताना त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असतो. एक तर आपल्याला त्यातून विद्राव्य खतं द्यायची, तर त्यासाठी व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक या दोनपैकी एकाचं नियोजन आपल्याला करावं लागतं. बऱ्याच ठिकाणी व्हेंचुरी ऑपरेट व्यवस्थित होत नाही. कारण का, तर प्रेशरमध्ये प्रॉब्लेम असेल तर व्हेंचुरी काम करत नाही. फर्टिलायझर टँक जर आपण टाकला तर त्याचा अतिरिक्त खर्च होतो, व्हेंचुरीपेक्षा तो महाग जातो. मग आपल्याला काय नियोजन करायचं? बरेचसे शेतकरी आपल्या जो पंप आहे तर त्या पंपाचा मदत घेऊन फर्टिलायझर सोडत असतात. परंतु ही योग्य तंत्रज्ञान मला वाटत नाही आहे. जे तंत्रज्ञान योग्य आहे ते एकतर व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक आहे. तर याचा विचार आपण केला पाहिजे आणि तेच तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. वारंवार मी तेच सांगतोय की आपण त्याकडे खर्च म्हणून पाहू नका, ती गुंतवणूक म्हणून पहा आणि त्या पद्धतीने जर आपण पुढे जाल, शास्त्रशुद्ध पद्धतीने या सगळ्या यंत्रणेचा वापर कराल तर आपल्याला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्या अवश्य कामाची असेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडेल. आपण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि परत एकदा आवाहन करतो, ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल, फेसबुक पेज, इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, ठिबकविषयी आपल्या मनात काय शंका किंवा काय आपल्या गैरसमज असतील तर तेही कमेंट करून जरूर सांगा, जेणेकरून त्या अनुषंगाने आपण पुढील व्हिडिओमध्ये यावर सविस्तर अशी चर्चा करू शकतो. तूर्तास थांबूया. धन्यवाद.